घेतलेला आहे ना तो अजिबात सोडू नका. तुम्हाला सांगतो इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तो मला जगाच्या इतिहासाची घेणं देणं नाही. भारताच्या इतिहासासंदर्भात भंडाराचा इतिहास जेव्हा केव्हा वैचारिक इतिहास लिहिला जाईल आणि रावसाहेब तुमचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल, अनिल सरांचं क्रमांक पहिल्या क्रमांकावर असेल, ही बंदावर बसलेली लक्षात आम्हाला हे करत राहावं लागणार. कारण ही अतिशय वाईट अवस्थेमध्ये पत्रकारिता येऊन पोहोचलेली आहे आणि पत्रकारितेला वगळून समाजाची कल्पना केली जाऊ शकत नाही. म्हणून मी हे सगळं अतिशय पोटतिडकीने सांगतोय तुम्हाला. आता माध्यम ही झाली सामाजिक अवस्थेवर आपण बोललो, राजकीय अवस्थेवर आपण बोललो आणि आता जी नवमाध्यम आहेत ज्याला आम्ही सोशल मीडिया म्हणतो, त्या सोशल मीडिया ही सुधारित तलवार झालेली आहे. ते वाईट आहे का? तर अजिबात नाही. ते चांगलं आहे का? तर अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल हे चित्ती मेरी पटवी बरी कुठला व्याख्याता पकडून आणला तुम्ही? अहो एक काहीतरी भूमिका घ्या आणि बोला असंच ना. पण हे वाईट याच्यासाठी आहे कारण इतकं विचित्र झालेलं आहे. कारण माध्यमाची परिभाषा हे मान्य आहे की बाबा आज पारंपरिक जी माध्यमं आहेत ती राजकारणाच्या हाती केंद्रित झाली म्हणून हा सगळा नवीन पर्याय शोधून काढावा लागलाय. पण त्यातली सत्यता आणि असत्यता पटवून पाहायची कुणाची? म्हणजे आधी माध्यम बातम्या द्यायचे आणि लोक ते खरं म्हणायचे. आता लोकांनाच ते पडताळून पाहावं लागतं की माध्यमांनी दिलेली बातमी कधी आहे की नाही काय. म्हणजे हे पडताळून पाहण्याची जबाबदारी माध्यमांची होती. अपघात झाला 20 ठार झाले तर 20चा आकडा द्यायचा की नाही द्यायचा हे पडताळून पाहण्याची जबाबदारी माध्यमांची होती. आता सोशल मीडिया 40 चालवून टाकते, लोक ते पडताळून पाहत बसतात दिवसभर की 40 जो आकडा आला तो बरा आहे की कुठे आहे. ही सुधारित आपण होत काय आहे की लोकांच्या मेंदूवर ते सारखं हे होत असल्यामुळे लोकही दुर्दैव आणि प्रमाण मानायला लागले. आणि प्रमाण मानायला लागल्यामुळे अडचण अशी झाली आहे की जे बिंबवलं जात आहे ते आमच्या मनात अतिशय सुनियोजित पद्धतीने रुजायला लागलेला आहे आणि त्याला आम्ही वास्तव समजायला लागलो. हा हे खूपच धोकादायक, हे अतिशय धोकादायक. आता ह्या सोशल मीडियावर नियंत्रण कसं घालायचं त्याचा कुठलाही उपाय केलेला नाही सरकारने. याच्यासाठी केलेलं नाही कारण तुम्हाला माहिती आहे आमचे पत्रकार 4-5च असतात. तुम्ही कुठल्याही प्रेस कॉन्फरन्सला जायचे भंडाऱ्यात ते प्रेस कॉन्फरन्स होत असतील तिथे युट्यूबर्स नावाचे किंवा असे जे लोकल चॅनल्स वाले असतील ते 25 असतात आणि माध्यमांच्या प्रतिनिधी जे ट्रेडिशनल माध्यम आहेत ते 5 असतात, जे अधिकृत असतात ते 5 असतात आणि हे 25 असतात. बरं हे 25 त्या नेत्याचा प्रचार गुंतलेले असतात. किंबहुना निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या लक्षात आलं, तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तुमच्या भंडाऱ्यात काही साप्ताहिक टीका करायची नाही, काही साप्ताहिक आता निवडणूक महिन्याभरावर असेल तर 5-7 साप्ताहिकाचा जन्म होतो, लगेच ते साप्ताहिक वाटले जातात. कुठून येतात ते साप्ताहिक? अरे याला कोण परमिशन देतं? त्याचा मागचा भांडवलदार कोण आहे? कोणीही ते पडताळून पाहत नाही. त्यात आलेली बातमी कात्रणं आता व्हॉट्सअप आला ना, आता आम्हाला अंक विकत घेऊन वाचायची गरजच नाही आहे. आता ती कात्रणं पद्धतशीरपणे तिथे पोहोचवली जातात. समजा तुमचा गांधी कुठला भाग असेल, इथला एखाद्याला नगरसेवक व्हायचं असेल तर तो महिन्याभरा आधी असं कंत्राट देतो. हे पत्रकारितेला कंत्राट देण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे राजकारणाची. तो कंत्राट देतो आणि त्या कंत्राटीच्या त्याला ठरवून दिलेल्या दिशेने त्या बातम्या फ्रेम केल्या जातात आणि त्या छापून आणल्या जातात आणि त्या अंकात छापून आणल्या असं दर्शवून केल्या जातात. मत निर्मिती केली जाते, मत चोरली जात आहेत तुमची. सोशल मीडियामध्ये मत चोरली जाते. कारण मला असं वाटतं, माझं मत असं आहे मी या मताने या दिशेने गेलो पाहिजे, पण मला असं वारंवार पद्धतशीरपणे सुचवलं जातं की तू ज्या गोष्टीचा विचार करतोय ती चूक आहे, आम्ही जे तुला सांगतोय ती बरोबर आहे. आणि एका वळणावर मलाही असं वाटायला लागतं की हो बरोबर, हे जे सांगतायत ते बरोबर आहे. माझी मतं चोरली जात आहेत, माझी व्यक्तिगत मतं चोरली जात आहेत आणि याच्यात कौशल्य हे आहे की ती माझ्या डोळ्यात देखत चोरली जात आहेत. हे कौशल्य सोशल मीडियाने साधलेलं आहे आणि हे सोशल मीडियाच्या कौतुकासाठी जरी कौशल्य हा शब्द असला तरी तो आमच्यासाठी विध्वंसक आहे. हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न व्हायला पाहिजे. सरकार त्याला हात लावायला तयार नाही कारण सरकारला पूरक अशी ती गोष्ट झाली आहे आजच्या सोशल मीडिया. त्यांना जे जे काही हवं आहे ते पोहोचवण्याचं काम ते सोशल मीडिया पद्धतशीरपणे करतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर अजूनपर्यंत तरी कुठलीही बंधनं नाही. कोणीही युट्यूबर होऊ शकतो, कोणीही चॅनल सुरू करू शकतो, कोणीही खंडणी मागू शकतो. अधिकृत खंडणी हा शब्द न वापरता तो त्या बातमीचा 1-2 मिनिटाची क्लिप घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की तुमचा 2 शिक्षक दारू पिऊन इथे ते अशा पद्धतीने शिकवत होते. शिक्षणाधिकारी म्हणून नैतिक जबाबदारी तुमची आहे. चूक जरी त्यांची असेल तरी काय बोलता बोला, कायद्याचं बोला, असं ते वाक्य असते. असं करून शिक्षणाधिकाऱ्यांच्या खिशातून 4 पैसे काढता येईल ही पत्रकारिता आहे. अहो बदनाम झालो का मी?
पोटार्थी पत्रकारांना आम्हाला एक पगार ठरलेला आहे. कविता आमची इथे बसली आहे, मला तिचंही कौतुक याच्यासाठी करावं वाटतं की हे सगळं पारंपरिक, आता थोडासा विषयांतरून पण आता तिचं नाव घेतलं म्हणून मला आठवलं, ती अतिशय नेटारी सर, तुम्हाला सांगतो सावंत सर भंडाऱ्याचा किल्ला लढवत आहे. आणि लोकसत्ता सारखा ज्यांना गडकरींचं, इतरांचं, कुबेरांचं मोठा परंपरा, संपादकीय परंपरा लाभली आहे लोकसत्ताला, त्या दैनिकाचं प्रतिनिधित्व ती इथे करते आहे. काही पत्रकार असेही आहेत, मी तिच्या बातम्या बघत असतो आणि तिच्या बातम्यांवर राजकारण्यांच्या आवडीच्या नसलेल्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा ते किती तीव्रतेने त्या गोष्टीचा विरोध करतात आणि तो विरोध कुठल्या पातळीला जातो हेही मी बघत असतो. पण आमची कविता, मला कविता याच्यासाठी आनंद आणि कौतुक वाटतं तिचं की एक तर ती लोकसत्ता सारख्या वैचारिक दैनिकाचं प्रतिनिधित्व भंडाऱ्यात करताय. लोकसत्ताने तिच्याकडे ही जबाबदारी दिली, याचा अर्थ तिच्यातले सामर्थ्य असेल तेव्हाच ती दिली असेल. आणि ती महिला असूनही या पारंपरिक मक्तेदारी पुरुषांची असलेल्या क्षेत्रात अतिशय खंबीरपणे लोकसत्ताचा किल्ला भंडाऱ्यात लढवत आहे. अशा पत्रकारांची आम्हाला सगळेच विकले गेलेले नाही. म्हणजे ही जी भावना झाली आहे ना माध्यमांसंदर्भात, आज जी भावना झालेली आहे की अरे अच्छा हे का, हा म्हणजे ठप्पाच लागलाय. आधी असं नव्हतं, आता मला हे वेगळं सांगायची याच्यासाठी गरज नाहीये की आज ते झालेलंच आहे. आता कुठलाही पत्रकार आला आणि तो पत्रकार परिषदेत दिसला की लक्षात, अच्छा हे बावनकुळेचा माणूस, हो अच्छा हा परिणय फुकेचा माणूस, बरं हा बोंडेकरांचा माणूस. पत्रकार नाही का तो, त्याच्या दैनिकांनी त्याची ओळख व्हायला पाहिजे. त्या आमदाराच्या नावाने त्या पत्रकाराची ओळख व्हायला लागलेली आहे. इतकी दुर्दशा या पत्रकारितेची झालेली आहे आणि ती होण्याला काही अंशी आमचे सहकारी दोषी आहेत, हे मी अतिशय विनम्रतेनं कबूल करतो या माध्यमावर आमच्या. पण म्हणूनही सगळंच काही नाचलेलं आहे, सगळेच आंबे आता फेकावे लागतील असं झालेलं नाही. अजूनही जसं मी बोललो की एक पंथी कुठली ना कुठली कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात तेवत आहे आणि ती कशी तेवत राहील, त्या पंथीपासून दुसरी पंथी तिसरी, अशी एक मोठी प्रकाशाची आरास निर्माण होईपर्यंत आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. माध्यमांकडून असलेली जी अपेक्षा आहे ती मोठी आहे, ती प्रचंड मोठी आहे. आता तो पल्ला गाठायसाठी खूप मेहनत पत्रकारितेला करावी लागणार आहे. पण त्याआधी हे जे प्रदूषण झालेलं आहे पत्रकारितेच्या नावावर ते दूर करावं लागणार आहे. ते करायसाठी माध्यमातले माझे सहकारी आणि तुमच्यासारख्या विवेकवादी लोकांची अतिशय नितांत गरज आहे. तुम्ही सगळे या गोष्टीसाठी आम्हा पत्रकारांच्या असं म्हणताना मी जे पत्रकार चुकीच्या वाटेवर गेलेले आहेत त्यांच्याही वतीने हे बोलतोय की त्यांना कधीतरी सद्बुद्धी लाभेल आणि त्यांच्या लक्षात येईल की पोटासाठी माध्यमं अनेक आहेत. म्हणजे ब्रेड बटरचीच व्यवस्था करायची असेल तर त्याच्यासाठी खूप, आता मी तुम्हाला सांगतो सावंत जाहिरातीचे स्लोगन लिहिले तरी 50,000 भेटतात, त्यासाठी पत्रकारिता याची काय गरज? हे बरोबर आहे ना. हे आमच्या आई वडिला मुलाबाळाच्या संसारासाठी जे काही आम्ही परिश्रम घेतो किंवा जितके व्रतस्थपणे त्यांच्यासाठी राबतो तितक्याच व्रतस्थपणे पत्रकारिता करायची असेल तरच या क्षेत्रात यायला पाहिजे. आता इकडे कोणी नवीन कोण मला दिसत नाही. मी कविताशी बोललो होतो, इथे काही पत्रकारितेचे वगैरे वर्ग असतात का, ती म्हणाली आहे मी शिकवायला जाते. तर मी म्हणालो होतो तिला की ते पत्रकार वगैरे जे होऊ पाहत आहेत येतील का याच्यासाठी, कारण हे काय अकॅडमिक सेक्शन नाही आहे. पण मला असं वाटतं की जी होणारी पत्रकार आहेत ज्यांच्या समोरही ही आव्हानं उभी आहेत आणि ज्यांचे जे आता प्रत्यक्ष त्यांनी उंबरठा ओलांडलेलाच नाही पण त्यांना हे सांगितलं गेलं आहे की पत्रकारिता अशी बदनाम झालेली आहे आणि कदाचित त्यातल्या काही लोकांनी समजा तसाच आदर्शवाद घेऊन आपल्या काहीतरी खिसे भरण्याच्या उद्देशाने पत्रकारितेत प्रवेश केला तर आणखी एक प्रदूषण वाढत जाणार आहे. ते थांबावं म्हणून या पोरांना नव्याने पुन्हा काहीतरी सांगायची गरज आहे आणि त्यांना जाणीव करून द्यायची गरज आहे की बाबा रे, जर पैसाच कमवायचा असेल तुला तर आणखी अनेक माध्यमं तुझ्याकडे उपलब्ध आहेत. त्या माध्यमाच्या दिशेने जा आणि याच्यापेक्षा जरी पोटार्थी पत्रकारांना पगार किती असतो तुम्हाला सांगतो, बोनस मिळत नाही. पण लेकरांना कपडे घ्यायचे असतील तरी आमच्याकडे पैसे नसतात. हे बाहेरच निर्वायचं आहे तुम्हाला सांगतो. हे म्हणजे मुलाचे गुच्छ शाला बिला ज्या भेटतात की नाही पत्रकार म्हणून, ही वास्तविकता आहे. आम्हाला सांगायला लाज वाटते. पत्रकारांना इन हाऊस जे मान सन्मान असतो तो काही बाहेर दिसतो तितका नसतो, पगारात तितके नसतात. पण म्हणून त्यांनी त्या वाईट मार्गावर जाऊ नये अशी माझी मला कडकडीची विनंती आहे. आणि समाजाला जे काही छोटी अपेक्षा ज्या माध्यमांकडून असेल ती अपेक्षा पूर्तीसाठी माध्यमांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि व्रतस्थपणे काम केलं पाहिजे. आणि समजा हे आव्हान जर पेलणं त्यांना कठीण वाटत असेल तर त्यांनी या क्षेत्रात येऊ नये. किराणा दुकान टाकावं, पांढरा टाकावं, कपडे दुकान वाटे तो व्यवसाय करावा, पत्रकारितेत येऊ नये. मित्रो, आपण सगळे आलात. खूप खोलात जाऊन मला पत्रकारितेचे नवनवीन पट उलगडून सांगता येऊ शकतील. मी तासंतास बोलू शकतो, मला तो सराव आहे. पण मला असं वाटतं की आपला कार्यक्रम मुळातच लांबला होता आणि मला ज्या कामासाठी बोलवलं होतं मला असं वाटतं की मी त्याच्या अर्ध्या पोहोचलो असेल. तर माध्यमांच्या आजच्या या भाऊगर्दीमध्ये
माध्यमांकडून समाजाची असलेली अपेक्षा जी आहे ती कशी पूर्ण करता येईल यासाठी माध्यमांनी सजगपणे प्रहरी होण्याची गरज आहे. आणि त्यांना ते जर वाट चुकतायत तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम, कारण जर वाचक म्हणून आम्ही ते दैनिक विकत घेतलं नाही, दर्शक म्हणून आम्ही जर ती वाहिनी पाहिली नाही, आम्ही बहिष्कार टाकला. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो की ज्या वाहिन्या तुम्हाला भ्रमित करतायत, ज्या वाहिन्या तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतायत, ज्या वाहिन्या तुम्हाला सकारात्मक दिशेने जाण्यापासून परावृत्त करतायत, त्या वाहिन्या पाहणं उद्यापासून बंद करा. काही फरक पडत नाही. तुमच्यासारख्या 4-2 लोकांनी जर वाहिन्यांवर बहिष्कार टाकला तर काही वाहिन्या बंद पडत नाही. पण त्यांना जर वठणीवर आणायचं असेल तर हा जो रेटिंग नावाचा क्रम सुरू झाला, नवीन प्रकार सुरू झाला आहे, त्या रेटिंगमुळे त्यांची दुकानदारी चालू आहे. आणि ती रेटिंग कुणामुळे जर वाढत असेल तर त्याचे श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही त्यांचे खरे मायबाप आहात, पण तुम्हाला माहितीचा जो अधिकार माध्यमांनी पुरवला पाहिजे, माहितीचा जो तुमचा मूळ अधिकार आहे, तुम्हाला जे काही अपेक्षित आहे माध्यमांकडून ते जर मिळत नसेल तर ते तुम्ही त्या गोष्टीचा बहिष्कार केला पाहिजे. आणि त्याची सुरुवात ज्या वाहिन्या तुम्हाला कट्टरतावादाकडे, कर्मठतावादाकडे, सनातनाकडे घेऊन जात आहे, सनातन म्हणजे या अर्थाने की बुरसटलेल्या विचाराकडे, सनातन धर्मावर मी बोलत नाही, बुरसटलेल्या विचाराकडे आणि उलट्या पावलांचा प्रवास करायला बाध्य करत असतील त्या वाहिन्यांवर बहिष्कार टाका. माध्यम एक दिवस वठणीवर होतील या गोष्टीचा मला विश्वास आहे. तुम्ही सगळे आलात, ही काही चर्चा जशी झाली, ज्या पद्धतीने झाली ती सगळी आपण ऐकली. आपल्या घरापासून या परिवर्तनाची सुरुवात करता आली तर बघा. मी तुमचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. धनंजय दलाल सर इथे नाही आहे, पण तुम्हाला सांगतो सर, अशी आश्रयदात्यांची खूप गरज आहे. आमचे गिरीश गांधी तिकडे नागपुरात हे अतिशय प्रामाणिकपणे हे घर फिरत असतात. लोक त्याच्यावर टीका करतात, अहो काय तुम्ही इतके बेसुमार पुरस्कार वाटता वगैरे वगैरे, तुमची काय म्हणजे काय त्याच्यात तुम्हाला मिळतं माहित नाही. आणि इतकी गोष्टी काय, रोज एक नवीन कार्यक्रमाची पत्रिका आमच्या व्हॉट्सअपवर असते. तो माणूस अजिबात विचलित होत नाही तुम्हाला, कारण अशा आश्रयदात्या माणसाची काय, ही यांनी समजा हात ओढलेत ना, धनंजय दलाल सारखी जी माणसं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशा माणसांनी जर हात ओढले अजिराव सर, तर आम्ही आमचे किती प्रयत्न केले तरी शेवटी आम्हाला सगळे सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही. आणि पैशाशिवाय जर आम्हाला विधायक कामासाठी जरी पुढे जायचं असले तरी मर्यादा येतात. त्याच्यामुळे धनंजय दलाल सर इथे राहील. माझा निरोप त्यांना पोहोचवा की मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांचा अशा चांगल्या कामासाठी ते त्या बाजूने खंबीरपणे उभे राहत आहेत. त्यांनी ते खंबीरपणा नेहमीसाठी दाखवावा आणि जिथे जिथे अशा विधायक कामासाठी गरज पडेल त्यांनी ते उभं राहावं अशी मी त्यांना या मंचावरून विनंती करतो. आपण सगळे आलात, मला ऐकून घेतलात, आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि हा मंच मला अनिल सरांनी आणि अनिलजींच्या गुन्ह्यामुळे मिळाला, त्या सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि पुन्हा बोलत राहू, संधी मिळाली तेव्हा येईल, नक्की गप्पा करू असं आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.